रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. तुम्हा सर्वांचं माझ्या या श्रावण विशेष ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण जात आहोत विशेष अशा ठिकाणी जे नगरवरून काहीच अंतरावरती आहे, असं श्री क्षेत्र श्री वृद्धेश्वर महादेव मंदिर, ज्याला या भागामध्ये म्हातारदेव असं सुद्धा म्हटलं जातं. हे ठिकाण विशेष याकरिता आहे कारण या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथांनी आणि श्री गोरक्षनाथांनी यज्ञ केलं होतं आणि या यज्ञाला 33 कोट देवता आले होते आणि या देवतांच्या पंगती वृद्धेश्वर ते देवराई अशा बसल्या होत्या आणि याच पंक्तीला भगवान भोलेनाथांनी म्हाताऱ्या व्यक्तीचं रूप घेऊन सर्वांना तूप वाढलं होतं अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. या मंदिराचा उल्लेख ब्रह्मपुराणामध्ये सुद्धा पाहायला भेटतो. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. याचा परिसरही फारच सुंदर आहे. हे मंदिर बाहेरून पाहण्यास जेवढं विशेष दिसतं तेवढंच या मंदिरातील शिवलिंगही तेवढंच विशेष आहे. हे शिवलिंग प्रत्येक शिवरात्रीला वृद्धिंगत होतं, म्हणजेच वाढतं. जेव्हा भगवान भोलेनाथ या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांना गोरक्षनाथांनी आणि मच्छिंद्रनाथांनी विनंती केली होती की तुम्ही इथेच स्थापित व्हा. त्यामुळे याच शिवपिंडलिंगामध्ये भोलेनाथ सामावले. या शिवलिंगामध्ये जे पाणी आपल्याला दिसत आहे हे कधीच आटत नाही, कारण इथे सूक्ष्म गंगा वाहते असा उल्लेख केला जातो. ओम नमः शिवाय. तर आज आपण आलेलो आहोत नगरपासून काहीच अंतरावरती असणार वृद्धेश्वर देवस्थान. तर हे जे देवस्थान आहे हे फार प्रसिद्ध देवस्थान आहे आणि हे आत्ताच्या काळापासून नाही, शतकांपासून हे देवस्थान प्रसिद्ध आहे. आणि अर्थातच भोलेबाबांचं मंदिर म्हणतात की डोंगराच्या अगदी आपल्याला खालच्या दिशेने हे मंदिर पाहायला भेटतं. तर भरपूर असा मोठा घाट उतरून आपल्याला इथे यावं लागतं. तर हे जे मंदिर आहे याचं नाव श्री वृद्धेश्वर भगवान असं आहे आणि याचसोबत या भगवंताला एक नाव म्हातारदेव असं सुद्धा म्हणतात. ज्याप्रमाणे मी सांगितलं की गोरक्षनाथांनी आणि मच्छिंद्रनाथांनी यज्ञ या ठिकाणी केलं होतं, तर या कुठे यज्ञ केलं होतं ते जागा मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. याच ठिकाणी संतांनी यज्ञ केलं होतं आणि येथील अग्नी आजही आपल्याला प्रज्वलित होताना दिसते. प्रत्येक भोलेनाथांच्या मंदिरामध्ये आपल्याला एक नंदी महाराज पाहायला भेटतात, परंतु हे जे वृद्धेश्वराचं देवस्थान आहे याच्यामध्ये मात्र आपल्याला 2 नंदी पाहायला भेटतात. ज्या प्रकारे आपल्याला इथे 2 नंदी पाहायला भेटतात, काही ग्रंथानुसार उल्लेख येतो की हे जे नंदी महाराज दिसतात आपल्याला शक्यतो नंदीचं जे तोंड असतं ते आपल्याला भोलेनाथांकडेच पाहताना दिसतं, परंतु हा जो नंदी आहे याचं तोंड आपल्याला थोडंसं वाकडं दिसतं. तर याच्या पाठीमागे महात्म्य सांगितलं असं जातं की जेव्हा भोलेनाथ पिंडेमध्ये सामावले गेले वृद्धेश्वराच्या रूपामध्ये तेव्हा सगळीकडे तेजोमय प्रकाश झाला आणि जेव्हा प्रकाश डोळ्यामध्ये पडला त्यावेळेला तो प्रकाश नंदी महाराजांना पावला नाही आणि त्यांनी मान वाकडी केली असा उल्लेख येतो. तर दुसरा उल्लेख असा येतो की ज्या नंदी महाराजांच्या पुढे अशी नारदाची मूर्ती दिसते, ही जी मूर्ती आहे हे नारदांची मूर्ती असणं नंदीच्या समोर हे याचा अर्थ असा होतो की इथे नाथांचं वास्तव्य आहे. आणि त्याचबरोबरीने आपल्याला जे इथे दुसरे नंदी दिसतात तर काही ठिकाणी उल्लेख असा असतो की ती कामधेनू माता आहे असा सुद्धा उल्लेख काही ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटतो. या मंदिराला नक्की भेट द्या, कारण इथला परिसर अतिशय प्रेक्षणीय आणि मनाला प्रसन्नता देणारा आहे. इथे आल्याच्या नंतर मनाला शांती, भगवंताची अनुभूती आणि समाधानाची प्राप्ती नक्कीच होते.